यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते ती म्हणजे सिंधुदुर्गच्या वायरी समुद्रात 8 पर्यटक हे बुडाले आहेत। बुडालेले सर्व हे बेळगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत। मच्छीमारांच्या सहाय्याने 8 मृतदेह बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। बुडालेले 8 जण हे बेळगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत। सिंधुदुर्गच्या वायरी भागात ही घटना घडली आहे। वायरीच्या समुद्रात एकूण 8 पर्यटक हे बुडाले आहेत। बुडालेले 8 जण हे बेळगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत। आता मच्छीमारांच्या सहाय्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले रिपोर्टर तुषार रुपणवर आता आपल्यासोबत। तुषार, नेमकी काय घटना घडली? सौरभ, आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी या किनाऱ्यावरती हे सर्वजण फिरायला गेले होते अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। परंतु या ठिकाणी त्यांचा 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। या मृत्यू ज्यांचा झालेला आहे ते सर्व बेळगावचे रहिवासी आहेत अशी आपल्याला माहिती मिळते। त्या ठिकाणचे स्थानिक मच्छीमार आहेत ते त्यांच्या मदतीने त्यांचा आता मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आणखी त्या ठिकाणी किती विद्यार्थी अडकलेले आहेत याचा तपास पोलीस करतात। मात्र नेमकी त्यांचा मृत्यू का झाला, त्या ठिकाणी त्यांनी पार्टी करून काही वेगळा प्रकार केला होता का, याचा सर्व तपास पोलीस करत आहेत। सौरभ, एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यांचे मृतदेह काढण्याचं काम सध्या सुरू आहे। पण या घटनेला नेमका जबाबदार कोण आहे आणि दुर्घटना नेमकी का घडली याचा सुद्धा तपास आता पोलीस करतायत। थँक्यू तुषार या सगळ्या माहितीबद्दल। सिंधुदुर्गच्या वायरी समुद्रात ही घटना घडली आहे।